आणि महाराष्ट्रानं स्वागतच केलं असेल, पण त्यांना त्यांच्या बोलण्यामध्ये आदरणीय पवार साहेबाचं नाव घेतल्याशिवाय सुरुवाती करता आली नाही, शेवटी करता आली नाही. म्हणजे आमच्या नेत्याची उंची किती आहे हे त्यांनीच दाखवून दिलं. योग्य अयोग्य कसं आहे, आता त्यांना पवार साहेबाच्या नावाशिवाय महाराष्ट्राची सुरुवात नाही आणि महाराष्ट्राचं कुठलंही पान पवार साहेबाशी हलत नाही हे त्यांना कळतंय. त्याच्यामुळे पवार साहेबावर ते बोलतायत. उद्धव ठाकरेंवर पण त्यांनी टीका केली. फॅन क्लब आहे, औरंगजेबाचा फॅन क्लब आहे, त्याचे सरदार आहेत उद्धव ठाकरे. नाही, आता ह्यांना दुसरं काही सांगायला पाहिजे. जर ते महाराष्ट्रात आले, केंद्रात सरकार आले, तर केंद्रातलं सरकार महाराष्ट्रासाठी काय देणार याच्यासाठी त्यांनी बोललं पाहिजे होतं. जी आता दहशतवाद एवढा मोठा झाला आहे, सीमेवर जवान शहीद होतात, याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे होतं. तर ते कशावर बोलत आहेत की पवार साहेबावर टीका करतायत, उद्धव साहेबावर टीका करतायत. याच्यापेक्षा त्यांनी काय करायला पाहिजे होतं की देशाचं संरक्षण मजबूत करणे आणि महाराष्ट्राला, मी महाराष्ट्रात आलो आहे, एवढा निधी देतो आहे, महाराष्ट्राच्या विकासासाठी मी एवढा काही काम करतो आहे, याच्यावर बोललं पाहिजे होतं. ते दुसरंच काहीतरी बोलत आहेत. त्याच्यामुळे त्यांना लॉजिकली काय बोलायचं मला सांगता येईल. लोकसभेची तयारी दिसते ही सगळे त्यांच्या माध्यमातून. विधानसभेसाठी ते काहीतरी बोलतात, लोकसभेत अपयश आले नाही. मग आता जे लोकसभेत झालं तेच विधानसभेत होणार आहे. आता काय बदलणार आहे? त्यांचा आरोप असा आहे की लोकसभेत महाविकास आघाडी म्हणून तुम्ही खोटं नरेटिव्ह सेट केला आणि खोटा प्रचार केला, त्यामुळे भाजपला फटका नाही. गेली 10 वर्षे कोण खोटं नेरेटिव्ह प्रसिद्ध आणि कोण खोटं बोल पण रिटून बोल करतं हे उभा महाराष्ट्र न उभा देश बघतोय. त्याच्यामुळे त्याच्यात भारतीय जनता पार्टीवर काय बोलणं एवढं संयुक्तिक नाही आहे की काळ वेळ ठरवेल.